तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करायलो, फोर्स अँड प्रेशर. आता फोर्स ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, बल. ओके, तर याचे जे डेली एक्सपिरियन्स आहे हे तुम्हाला माहित आहे की एखादी गोष्ट आहे आपण ओढतो, पुल करतो, तेव्हा एखादी गोष्ट आहे त्याला काय करतो आपण, पुश, ढकलतो. तर पुल पुश हे दोन्ही कशामध्ये समाविष्ट होतील, फोर्स मध्ये. सिंपली मी हा जो पेन हातामध्ये उचलला तर याच्यासाठी सुद्धा मी काय लावला, माझ्या मसलचा फोर्स लावला. सो हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे, बल आहे, बरोबर. तर सेम पद्धतीनं जी फोर्स कन्सेप्ट आहे ही तुमची क्लिअर आहे की एखादी वस्तू जी आहे है ना, एखादा ऑब्जेक्ट आहे तर त्याची स्टेट ऑफ मोशन काय, स्टेट ऑफ मोशन, त्याची जी मोशनची स्थिती आहे, म्हणजे एखादी वस्तू रेस्ट पोझिशनला आहे ती मोशन मध्ये येत असेल, किंवा मोशन मधली जी वस्तू आहे ती रेस्ट पोझिशनला येत असेल, किंवा एखाद्या वस्तूची डायरेक्शन म्हणजे दिशा चेंज होत असेल, या सर्व केसेस मध्ये रिस्पॉन्सिबल काय आहे, फोर्स. ओके, सो आता हे फोर्स आपल्याला लर्न करायचं आहे, पुढे आपण डीप मध्ये डिस्कस करूच. त्या व्यतिरिक्त आपल्या या चॅप्टर मध्ये प्रेशर बद्दल बोलायचं आहे. तर प्रेशर म्हणजे काय, दाब. तर समजा आपण एक विशिष्ट एरिया घेतला कोणत्याही सरफेसचा आणि त्याच्यावर आपण किती फोर्स लावतो, किती बल लावतो, त्यावरून त्या वस्तूवर आपण किती प्रेशर अप्लाय केला हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. सो बल आणि दाब ही आहे आपली आजची नवी कन्सेप्ट. आता एक लक्षात घ्या की आपण एक एक्झाम्पल घेऊ की पहिल्या कंडिशन मध्ये हा इथे एक बॉल आहे आणि हा बॉल कसा आहे, मोशन मध्ये आहे. कसा आहे, मोशन मध्ये, म्हणजे एक विशिष्ट गतीमध्ये तो ट्रॅव्हलिंग करत आहे. आता दुसऱ्या केस मध्ये हा जो बॉल आहे हा स्टेशनरी आहे. स्टेशनरी म्हणजे कसा, स्थिर आहे. सो केस 1 मध्ये जो बॉल होता तो कोणत्या कंडिशन मध्ये होता, मूव्हिंग. आणि सेकंड कंडिशन मध्ये बॉल जो आहे हा रेस्ट पोझिशनला आहे, किंवा त्याला आपण अनदर शब्द म्हणू स्टेशनरी. कोणता शब्द म्हणू, स्टेशनरी, म्हणजे स्थिर आहे. आता हा जो बॉल मोशन मध्ये आहे तर याला जर आपल्याला याची रेस्ट पोझिशनला आणायचं असेल है ना, जो बॉल मूव्हिंग पोझिशन मध्ये आहे, अर्थातच तो बॉल कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे, त्याला एक विशिष्ट प्रकारचा वेग आहे, वेलोसिटी आहे. तर या बॉलला थांबवायचं असेल तर त्यासाठी कशाची आवश्यकता असेल, बलाची आवश्यकता असेल. त्यावर आपल्याला काय करावं लागेल, समजा एखाद्या वेळेस बॉल आपल्याकडे येत आहे, आपल्या समोरून ट्रॅव्हलिंग व्हायला, आपण कॅच करायलो म्हणजे त्याच्यावर काय लावला, आपण फोर्स लावला. जी वस्तू मोशन मध्ये होती तिला आपण कशामध्ये आणलं, रेस्ट पोझिशनला. आणि सेकंड केस मध्ये हा जो बॉल आहे तर या बॉलवर सपोज आपण काय केलं, पायानं किक मारली. पायानं किक मारलीच म्हणजे आपण त्याच्यावर काय अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर हा बॉल कशामध्ये येईल, या ठिकाणी मोशन मध्ये येईल. कशामध्ये येईल, मोशन मध्ये. म्हणजे पहिल्या केस मध्ये जर आपण पाहिलं तर वस्तू मोशन किंवा मूव्हिंग पोझिशनला होती, त्याच्यावर जेव्हा आपण फोर्स अप्लाय केला म्हणजे बल लावलं, तर बल लावल्यानं ती वस्तू कशामध्ये आली, रेस्ट पोझिशनला आली. जी वस्तू सुरुवातीला रेस्ट पोझिशन मध्ये होती त्याच्यावर जेव्हा आपण फोर्स अप्लाय केला तर रेस्ट मधली वस्तू ही कशामध्ये आणली, आपण मोशन मध्ये आणली. म्हणजे याचा अर्थ बलाच्या साहाय्यानं आपण काय करू शकतो, जी वस्तू गतिमान आहे ती वस्तूला आपण स्थिर करू शकतो. जी स्थिर वस्तू आहे तिला काय करू शकतो, गतिमान करू शकतो. त्यानंतर तिसऱ्या केस मध्ये जर पाहिलं आपण तर बॉल जो आहे सपोज या अँगलला ट्रॅव्हल करत आहे, बरोबर आहे का.
आणि मध्येच आपण काय केलं की या पोझिशनला त्या बॉलला या पातळीनं काय केलं, त्याची फक्त आपण मोशनची दिशा बदलली. काय बदलली? दिशा बदलली. म्हणजे आपण फोर्सच्या साहाय्यानं काय चेंज करू शकतो? डायरेक्शन चेंज करू शकतो. काय करू शकतो? फोर्सच्या साहाय्यानं डायरेक्शन चेंज करू शकतो. होतं लक्षात? त्यानंतर अजून एक करता येतं पहा की एखादी वस्तू जी मोशन मध्ये आहे त्या वस्तूची आपण गती सुद्धा कमी करू शकतो किंवा गती वाढवू पण शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या केसेस आहेत. तर पहा झालं काय की ओव्हरऑल जी वस्तू मूव्हिंग होती तिला रेस्ट, जी रेस्ट होती ती मूव्हिंग किंवा मोशन मध्ये, त्यानंतर वस्तूची आपण काय चेंज केली या ठिकाणी? डायरेक्शन चेंज केली. आता हे सर्व कशामुळे झालं? जेव्हा जेव्हा आपण त्याच्यावर काय अप्लाइड केला? फोर्स अप्लाइड केला. काय अप्लाइड केला? फोर्स अप्लाइड केला. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगतो माहितीये का की एखादी वस्तू जर स्थिर असेल ती कायम स्थिर असते आणि एखादी वस्तू जर मोशन मध्ये असेल तर ती कायम मोशन मध्येच असेल जोपर्यंत त्याच्यावर आपण बाह्य बल कार्य करत नाही. लक्षात येतं की जोपर्यंत आपण एखाद्या बाहेरून एखादं फोर्स लावत नाही. पहा स्टेटमेंट कसं आहे पहा. एनी ऑब्जेक्ट which is either in rest or moving position cannot change its state of motion until external unbalanced force acts on it. तर हे झालं न्यूटनचं फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं स्टेटमेंट की एनी ऑब्जेक्ट आयदर तो रेस्ट पोझिशनला असेल किंवा मूव्हिंग पोझिशनला असेल. बरोबर आहे का? तर एखादी वस्तू कशी आहे? रेस्ट म्हणजे स्थिर आहे, स्टेशनरी आहे, किंवा मूव्हिंग म्हणजे मोशन मध्ये आहे. तर तिची जी स्टेट ऑफ मोशन आहे म्हणजे तिची जी अवस्था आहे रेस्ट आणि मूव्हिंग, ओके, दोघांपैकी एक, तर ती तोपर्यंत चेंज होत नाही जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे अनियंत्रित बाह्य बल त्याच्यावर कार्य करत नाही तोपर्यंत तो त्याची स्थिती बदलणार आहे का? नाही. याचा अर्थ इथं स्पष्ट होतो की मोशन मधली वस्तू ही कायम मोशन मध्येच राहणार, रेस्ट मधली वस्तू ही कायम रेस्ट मध्येच राहणार जोपर्यंत त्याच्यावर आपण काय लावत नाही? फोर्स लावत नाही. आता तसा विचार केला तर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हे परफेक्टली कुठं अप्लिकेबल आहे? व्हॅक्यूम मध्ये. का बरं? कारण मला सांगा आता इथून जर तुम्ही एखाद्या मित्राकडे जेव्हा बॉल थ्रो करता तेव्हा तो बॉल मोशन मध्ये आहे, मग तो कायम मोशन मध्येच राहतो का बरं? थोड्या वेळ त्याची स्पीड काय होते? कमी होते. मग आता इथे न्यूटन्स लॉ लागू नाही का? तर आहे. मग आता बॉलची गती कमी झाली म्हणजे याच्यावर कोणता तरी काय लागला? फोर्स लागला असेल. मग हा फोर्स कोणता आहे? तर हा आहे पहा एअर रेजिस्टन्स. हवेने काय केलं? त्याला विरोध केला, घर्षण बल त्या ठिकाणी कार्य केलं. लक्षात आलं? किंवा एक एक्झाम्पल लक्षात घ्या की सपोज इथे एक बॉल आहे. हा काय होतो की ए या अंतरापासून निघाला, त्याला आपण काय केलं? मोशन मध्ये आणलं आणि त्यानंतर सरफेसवर तो कुठे आला? या ठिकाणी बी पोझिशन. सध्या आपण ही जमीन आहे असं लक्षात घेऊ. हे काय आहे? रफ सरफेस आहे. रफ सरफेसवर आपण बॉल रिलीज केला, बॉल मोशन मध्ये होता, ए ला आपण त्याला फोर्स अप्लाय केलं, याच्यावर काय लावला? आपण फोर्स लावला आणि बॉल बी पोझिशन पर्यंत आला.
बी लावल्यावर बॉल थांबला. का थांबला बरं बॉल? कारण आपल्याला वाटतं की त्याच्यावर कोणतं बल लावलं नाही. आणि न्यूटन्स पहिला नियम काय सांगतो की एखादी वस्तू मोशन मध्ये असली तर ती मोशन मध्येच राहायला पाहिजे. मग हा बॉल का थांबला? तर त्याच्यावर हा जो सरफेस आहे या सरफेसनं एक बल लावलं. त्या बलाचं नाव आहे फ्रिक्शनल फोर्स. कोणतं बल सांगितलं मी तुम्हाला? फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे घर्षण बल त्या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी ऍक्ट झालं. आणि फोर्स जर अप्लाय होत असेल तर डायरेक्शन पण चेंज होणार आणि वस्तूची स्पीड सुद्धा चेंज होणार. ओके, सो फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे. पण त्याच्याच ऐवजी तुम्ही पहा एक असा पृष्ठभाग घ्या की जो अतिशय कसा असेल, स्लिपरी असेल किंवा मऊ पृष्ठभाग घ्या. पहा, तर मऊ पृष्ठभागावर जर आपण बॉल फेकला तर तो लवकर थांबेल का बरं? नाही थांबणार, कारण तिथं फ्रिक्शन कसं असतं, कमी असतं. पहा, आपण व्हॅक्यूम मध्ये गेलो, सपोज आपण चंद्रावर गेलो आणि तिथं एखादी वस्तू जी आहे मोशन मध्ये आहे ती मोशन मध्येच राहणार. ती तिथं थांबणार आहे का? नाही, कारण तिथं काय नाही, फ्रिक्शन नाही. कारण लक्षात घ्या, जर बॉल उंच फेकला असता तरी सुद्धा काही वेळानं तो खाली चालला. मग आता बॉल हवेमधून जेव्हा ट्रॅव्हल करू लागला तेव्हा एअर मधला जो फ्रिक्शन आहे म्हणजे हवेतलं जे घर्षण आहे या घर्षणानं बॉलची स्पीड कमी केली. तुम्ही जर व्हॅक्यूम मध्ये गेले म्हणजे एखाद्या अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे याला सोडून तुम्ही बाहेर जा. लक्षात घ्या, एखाद्या अनादर प्लॅनेटवर तुम्ही एखादी वस्तू मोशन मध्ये जर आणली का ती वस्तू कायम मोशन मध्येच राहणार. आपण जे सॅटेलाइट लॉन्च केलेले तर सॅटेलाइट लॉन्चला एका हाईट पर्यंत आपण काय करतो, फोर्स देतो. त्यानंतर सातत्यानं कोणतंही बल न लावता पृथ्वीभोवती विशिष्ट कक्षेमध्ये ते सॅटेलाइट काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे. आणखीन सिंपल एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपली पृथ्वी बघा ना, अर्थ सनच्या सराउंडिंग काय व्हायली बरं, रिव्हॉल्व व्हायली. अर्थवर कोणता फोर्स आहे का? नाही. पण तो व्हॅक्यूम नाही म्हणजे अर्थवर एखादा अनबॅलन्स्ड फोर्स ऍड करत नाही. आणि दॅट्स वाय अर्थ जी आहे ती कायम कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे. येते लक्षात. परंतु पृथ्वीवर एखादा ऑब्जेक्ट हा कायम मोशन मध्ये का असत नाही तर त्याला कारणीभूत काय आहे बरं, फ्रिक्शनल फोर्स. मग तो एखाद्या सरफेसचा असेल, हवेचा असेल, घर्षण बल आहे. आपण एखादी वस्तू उंच फेकली, काही दिशेवर काय होते ती खाली येते. इथं काय ऍड करायला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, विस्कस फोर्स असे बरेचसे फोर्स आहे की जे ऑब्जेक्टवर ऍक्ट होत असतात. आणि त्यामुळं न्यूटन्स लॉ ऑफ मोशनला लिमिटेशन येऊ शकतात. परंतु न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आपल्याला स्पेशल केस मध्ये आपण स्टडी करायलो ते म्हणजे काय, व्हॅक्यूम. सो लक्षात आलं, व्हॅक्यूम मध्ये स्थिर वस्तू ही स्थिरच राहणार, गतिमान वस्तू ही गतिमान